सोशल मीडियावर टॉयलेट ट्रेनिंग रिलेटेड तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओज मिळतील. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या मुलीच्या कुठल्या रेडीनेस साइन्स ऑब्झर्व केल्या आणि त्यानंतर ट्रेनिंग सुरू केलं ही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. माझ्या मुलीसाठी ती 7 ते 8 महिन्याची होती तेव्हाच डे टाइम डायपर वापरणं पूर्णपणे बंद केलेलं आणि फुल टाइम तिला कॉटन पॅन्ट्स यूज करायचो. डायपरमध्ये ओलेपणा फारसा जाणवत नाही, पण कॉटन पॅन्टमध्ये सुसू झाली की तिला ते लगेच जाणवायचं आणि ते तिला आवडायचं नाही. आम्ही असं ऑब्झर्व केलं की सुसू आली की ती पॅन्ट धरून ठेवायची, म्हणजे सुसू होल्ड करून ठेवायची. हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा रेडीनेस साइन्स होता. शी साठी तिची फिक्स पोझिशन होती. ती एका कॉर्नर मध्ये जाऊन स्क्वॅट पोझिशन मध्ये बसायची, म्हणजे तिला शी येते हे तिला स्वतः कळायला लागलं होतं. आम्ही तिला कधीच फोर्स केलं नाही, आम्ही फक्त रुटीन फॉलो केलं. आम्ही जेव्हा वॉशरूमला जायचो तेव्हा तिला रोज सांगायचो की आईला किंवा बाबाला सुसू किंवा शी साठी वॉशरूमला जायचं आहे. टॉयलेट ट्रेनिंगसाठी रेडीनेस सायन्सवर आम्ही आमच्या मुलीचं टॉयलेट ट्रेनिंग सुरू केलं. पार्ट 2 मध्ये मी सांगणार आहे नेमकं आम्ही काय केलं ज्यामुळे तिने स्वतःहून सुसू आणि शी सांगायला सुरुवात केली.